आम्ही गेलो होतो गोव्यातील खास क्लब महिंद्रा हॉटेल येथे. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा असे 2 विभाग आपल्याला गोव्यामध्ये आढळतात. यापैकी आम्ही राहिलो होतो तो होता नॉर्थ गोवा. तिथे पोहोचल्यानंतर संध्याकाळी मुलांनी तिथल्या ग्रीन लॉनवर भरपूर एन्जॉय केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांनी इथल्या नर्सरीज भेट दिली. तिथे वेगवेगळ्या जातीचे अनेक वृक्ष, रोपे आणि झाडे मुलांनी पाहिली. मुलांना सर्वात जास्त आकर्षण वाटलं ते म्हणजे तिथल्या सुंदर पिकॉकचे. यानंतर आम्ही तिथला स्विमिंग पूल पाहिला. स्विमिंग पूलवरती मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीचे शॉवर्स पाहिले. या शॉवर्स खाली मुलांनी अगदी धमाल केली. त्याचबरोबर स्विमिंग पूलमध्ये भरपूर स्विमिंगसुद्धा केलं. यानंतर आम्ही पोहोचलो तिथल्या आर्ट गॅलरीमध्ये. आर्ट गॅलरीमध्ये अनेक वेगवेगळी चित्रे, रंगीत खडे व शोपीस आम्ही पाहिले. या सर्वांचे मुलांनी निरीक्षण केले व त्यानंतर आम्ही पाहिला तर तो तिथला गेम झोन की जिथे वेगवेगळे गेम्स सर्वजण खेळत असत. त्याचबरोबर तिथे टेबल टेनिस, बॅडमिंटन व कॅरम असे खेळ आम्ही खेळलो. यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गोव्यातील कलंगूट बीचवर पोहोचलो. या कलंगूट बीचवरती मुलांनी शंख शिंपले वेचली. या बीचचा किनारा हा अगदी खोल जाणवतो. त्यामुळे पाण्याची पातळी ही किनाऱ्यालगतच अत्यंत खोलीवर आहे. त्यामुळे इथे पाण्यात शिरताना आपणास खूप सावध असावे लागते, कारण पाण्याचा आत बाहेर असा सतत प्रवास सुरू असतो व अशा पाण्यात सावधपणे डुंबायला लागते. आम्ही एक सागर सफर करण्यास निघालो तेव्हा समुद्राच्या पाण्याची अथांगता ही विलक्षण जाणवली. असा आमचा गोव्याचा प्रवास हा अत्यंत सुखकारक व आनंददायी झाला.